नमस्कार, मी योगेश बोलते. बूस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड जालना प्रतिनिधी. आपण भाऊच्या शेतामध्ये आलेलो आहे बूस्टर 7777 हे वाण पाहण्यासाठी. आपण एकदा भाऊचा परिचय घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ, एकदा तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे प्रभाकर दामोदर तांबडे. हां. मी राहणार केदरखेडा. हां. या बूस्टर कंपनीचे 7777 एकदम एक क्वालिटी आहे. एक आळाई नाही, काही नाही. वाढल्यानंतर बी भरपूर शेंग आहे. पाहून घ्या वाटलं तुम्ही. हे पहा, अशी काही क्वालिटी चांगली आहे. फवारणी काही घ्यायचं काम नाही दादा. शेंगा भरपूर आहे. असं आहे. नाही काही काही वाढल्याच्या नंतर बाकीच्या व्हरायट्या माल नाही पकडत. तो माल पकडत नाही. हो, जसं की आता तर तुम्ही आल्या आम्हाला बोलले साहेब याला केस आहे, पण केसळ वाण आहे, परंतु मला याला काही डंग वगैरे नाही नाही, अजिबात नाही. पाहून घ्या सर. डग नाही, काही नाही. काटा बी स्वांग आम्हाला बी काही अडचण नाही येऊ शकत, काही नाही. एकदम क्लिअर आहे. आणि हा काटा म्हणजे असं आळाईचा डंक बी नाही, काहीच नाही. याला लव असल्यामुळं डंक नाही का, असं तुमचं म्हणणं आहे बरोबर. भाऊ, मला एकंदरीत सांगा, सरासरी एका झाडाला किती शेंगा असतात तुम्हाला वाटतं? सरासरी असा आकडा सरासरी 150 असते. 150 शेंगा असं भाऊचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही दाखवू शकता पलीकडे प्लॉट आहे, तो पाण्याने बसलेला आहे आणि आपला जो 77 हिरवगार प्लॉट आहे सगळीकडे. आणि शेंगाचं तुम्ही तुम्हाला दाखवलं आहे. एक क्वालिटी आहे. ताण नाही घ्यायचं, काही नाही. लावायचं, फवारणी घ्यायचं काम नाही. हो, मला सांगा तुम्ही याच्यासाठी काय फवारणी किती केली आणि खर्च लागतो? एक याच्यात सरळ सरळ आपलं दाणे लागतो. हा, आणि एकदा एक वेळेस आपल्या आळीचं फवारणी घेतली होती साधारण. त्याच्यानंतर भाऊ, तुम्ही समाधानी आहात नाही सर? एकदम लगे एकदम क्वालिटी गिलिटी भारी आहे. लगे एकदम खर्च जायचं काम नाही. 2-3 औषध मारायचं काम नाही, फवारणी करायचं काम नाही, काही. आता तुम्ही म्हणत होते काही शेतकरी तुमच्या वावरात येऊन बघून हा, येऊन बघून गेले. असं काही नाही. मी वाटलं तुम्हाला एखाद्या वेळेस आले तर तुम्हाला व्हिडिओ कॉल करून द्यायचं. बरेच फोटो बोला तुम्ही. नाही, बरेच शेतकरी या वाहनाला शेंगा जास्त आहे. कोणतं वाहन आहे? आज आपण जो आपला सनबॅक बोर्ड आहे तो पण लावला आहे, कारण शेतकऱ्यांना ते वाहन तुला सांगता यावं, तसं डिस्प्लेमध्ये पण दिसावं. तर खूप खूप धन्यवाद भाऊ. तुम्ही आमच्या शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता आहे? की पुढल्या वर्षी हेच वाहन लावा. चांगलं आहे, पण क्वालिटी आता अजून रब्बीच आपल्याला आवडेल नाही, कारण आवडेल लावा असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद भाऊ.